हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवला पाहिजे, कारण आपण असं कायम वाटत असतं की नोकरदारांसाठी एक नियम असतो आणि म्हणजे स्वतःचा बिझनेस करतात त्यांच्यासाठी दुसरा नियम असतो. तर काही बाबतीत ते नियम लागू आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण किती रकमेवर किती टॅक्स भरेल याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाहीये. त्यामुळे तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा किंवा स्वतःचा व्यवसाय करत असा, कन्सल्टंट म्हणून काम करत असा किंवा नोकरदार असा, तुमच्यासाठी टॅक्स स्लॅब सेम राहणार आहे. 12 लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. आता वळूयात त्या प्रश्नाकडे. 12 लाखांचं उत्पन्न आहे म्हणजे टॅक्स भरावा लागणार नाही, याचे नेमके अर्थ काय? बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आता त्या नेमक्या प्रश्नाकडे शंतनू आपण येऊयात. मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला हा बोर्ड लागेल. मी आधी निळं पेन वापरते. चला आपण शंतनू थोडीशी मदत करावी लागेल. मला वाटतं हे ओपन केलेलं नाहीये तोपर्यंत. येस, थँक्यू. बर, आता आपण उत्पन्न पहिलं लिहूया. साधारण किती आहे ते, त्या उत्पन्नावर किती कर आणि त्याच्यावर टक्केवारी लिहू स्लॅबची. स्लॅब, हा स्लॅब आणि अंतिम कर हा म्हणजे आता भरावा लागणार आहे की नाही. हा अंतिम कर. आता जर माझं उत्पन्न 0 पासून ते 4 लाख 4 लाखांपर्यंत असेल, जर मला 0 म्हणजे साधारण मला 4 लाख रुपये वर्षाला, हे महिन्याचं नाहीये, हे वर्षाचं आहे, जर 4 लाख असेल तर आत्ताच्या घडीला स्लॅब आहे किती? 3 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. 3 ते 4 लाखापर्यंत जो उत्पन्न गट आहे त्याच्यावर 5% आहे, म्हणजे 5,000 रुपये आहे. पण 4 लाखापर्यंत फ्री आहे असं. आता हे नवीन याच्यात. हा, मग आता स्लॅब कितीच आहे? आता स्लॅब 0, म्हणजे हा स्लॅबला कर 0 आहे. नाही, कर 0. स्लॅबला किती आहे? 0. पहिला 0 ते 4 ला 0%. बरोबर, कुठलाही कर नाही. म्हणजे याला कुठलाही कर नाही, अंतिम कर पण 0. आणि याला अंतिम कर पण 0. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर महिन्याला साधारण 32-36 म्हणजे 30,000 रुपये वगैरे तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या स्लॅब मध्ये याल आणि तुम्हाला काहीही उत्पन्न कर भरावा लागणार नाही. आता पुढचा स्लॅब घेऊया. आता उत्पन्न 4 लाखाच्या पुढे असेल पण 8 लाख. कर 5%. 4 ते 8 कर किती टक्के? 5% कर नाही, इथे 5% आहे. स्लॅब 5%. स्लॅब 5%. कर 20,000 रुपये. कर 20,000. पण अंतिम कर मात्र 0 असेल. बरं, म्हणजे हा कर मला 4 ते 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल, पण समजा सर मग याच्या मध्ये असेल मी कुठे, त्याप्रमाणे लागेल. 5 लाख उत्पन्न असेल तर 4 ते 5 हा 1 लाख आहे, त्याच्यावर 5% म्हणजे 5,000 कर. 5,000 म्हणजे 5,000 पासून ते 20,000. म्हणजे जर तुमचं 4 लाखाच्या जरा पुढे असेल उत्पन्न तर तुम्हाला 5,000 आणि मग त्याच्या पुढे वाढत वाढत जाऊन अंतिम साधारण 20,000 पर्यंत तुम्हाला कर भरावा लागू शकतो. पण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे, त्यामुळे हा स्लॅब जरी इथे 20,000 तुम्हाला असला तरी प्रत्यक्षात तुम्हाला भरावा लागेल 0. करेक्ट. पुढचा स्लॅब 8 ते 12. आता 8 लाख ते 12 लाख. आता 8 लाख ते 12 लाख म्हणजे 4 ते 8 पर्यंत 20 आहे, म्हणजे हा 20,000 पेक्षा जास्त असणार. हा किती? तो स्लॅब 10%. 10%चा येणार आणि कर 40,000. तर 10 मधल्या 4 लाखावर 10%. 8 ते 12 मध्ये म्हणजे 12 लाख उत्पन्न असेल तर त्या स्लॅबला 40,000. हा मॅक्झिमम आहे ना सर? नाही, हा म्हणजे 12 लाखासाठी आपण करतोय. 12 लाखासाठी हा असणार 40,000. म्हणजे हा 20 प्लस याच्यात जे वाढतील ते. फक्त आता याच्यामध्ये मला एक आपण अंतिम कर असेल 0. आता हे मोजतात कसं हे एकदा सांगा, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. हा 8 ते 12 ला जेव्हा 10% असतो, म्हणजे समजा माझं उत्पन्न असेल 8 लाख तर 8 लाखाच्या 10%. नाही ऐका ना, म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं की मग 8 ते 10% म्हणजे मग 80,000 असायला हवं. तसं हे दिसत नाही. का होत? याचं कारण 8 लाखाचा जो माझं उत्पन्न 8 लाख असेल तर 0 पासून सुरुवात करायची. 0 ते 4 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे ते 0, त्याला टॅक्स नाहीये. स्लॅब 0 आहे. 4 ते 8 माझ्या 8 लाखातले 4 ते 8 हा जो उत्पन्न पार्ट आहे त्याच्यावर मला 5% भरायचंय, म्हणजे मला 20,000 भरायचंय. 8 ते 12 हा जो पार्ट आहे, माझं उत्पन्न 8च्या वर गेल्यावर तर मला त्या मधल्या 4 लाखावर 10%ने भरायचंय, म्हणजे 40,000 भरायचे. म्हणजे लक्षात घ्या की माझं जर 12 लाख उत्पन्न असेल तर मला ते वरचे 20,000 तर भरायचेच आहेत. कारण आपली सुरुवात 0 पासून झाली, 4 पर्यंत आली, काही नाही.
4 पासून 8 पर्यंत 20,000 आणि 8 पासून माझं 12 लाख उत्पन्न आहे तर 40,000 असे म्हणून मला 60,000 कर भरायला लागेल. मुळात स्लॅब रेटचा उद्दिष्ट हे नाहीये की तुमच्या टोटल इन्कम वरती किती लागणार. स्लॅब रेटचा अर्थच असा आहे की ज्या बकेटसाठी, म्हणजे आपण प्रत्येक बकेट आहे पकडूया की 0 ते 4 लाखाची पहिली बकेट आहे, 4 ते 8 लाखाची दुसरी बकेट आहे आणि 8 ते 12ची तिसरी बकेट आहे. तर तुमचं उत्पन्न ज्या बकेटमध्ये जेवढं आहे तेवढ्यावरतीच तो टॅक्स रेट आणि लागणार. हाच सगळ्यांच्या डोक्यात असणारा पहिला प्रश्न असतो. अनेकांना असं वाटतं की मग माझं उत्पन्न इतकंच आहे तर मग मला एकतर याच्या 10% लागला पाहिजे किंवा मग माझं पुढच्या मुद्द्यामध्ये ते येईल की मग 12 लाखांना जर तुम्ही माफ केलेलं आहे आणि माझं उत्पन्न 13 लाख आहे तर मी कितीवर भरायचं. आणि त्याच्यासाठी इथून आपण 12 ते 16 कारण हा इथपर्यंत शून्य. शून्य कर आहे. कारण सरकारनं सांगितलं एवढं असेल तुमचं तर तुम्हाला काही भरायचे नाहीये. पण आता माझं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे, 16 लाखापर्यंत 12 ते आहे 16 लाख, त्याला 15% याच्यासाठी आहे स्लॅब 15%. आणि 15% माझा कर किती होतो? 60,000. 60,000 म्हणजे त्या मधल्या ब्रॅकेटवर 4 लाखावर 15%. 4 लाखावरती 15. आणि मला भरावा किती लागणार आहे? आता बघ 16 लाख जर उत्पन्न असेल हा. तर हा 60,000 तर आलाच. आला. पण 12 ते 16 मधलं जी मोजमाप आहे ती 60,000 होते. पण आधीचे पण भरायला लागेल. त्या 16 लाखापैकी 12 ते 16चे आपण कॅल्क्युलेशन त्या 60,000 केलं. पण त्या पहिल्या 12,000वर पण टॅक्स आहे. तो कसा आहे? 0 ते 4 0, 4 ते 8 20,000, 8 ते 12 40,000 म्हणजे वरचे 20 आणि 40 60 आणि हे 60 1,20,000. अंतिम कर 1,20,000 असेल. आता हे आपण यांना सगळ्यांना पुन्हा थोडंसं, आता अनेकांना असं वाटतं की माझं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे पण सरकारनं 12 लाख रुपयांवर तर शून्य कर लावलाय. मग 12 लाख वजा करणार आणि मग मी त्या 12 लाखांच्या वरचं जे काही पैसे आहेत त्याच्यावर माझा जो कर असेल 15% तो भरणार. तसं मोजलं जात नाही. मोजलं कुठून जातं? तुमचं उत्पन्न इथून मोजलं जातं. तुमचं उत्पन्न स्लॅब मध्ये मोजलं जातं. तुमचं उत्पन्न एकूण मोजलं जात नाही. त्यामुळे जर तुमचं करवालं उत्पन्न हे जर 12 आणि 16 लाखाच्या मध्ये असेल तर उत्पन्न इथून मोजलं जातं. त्यामुळे त्या उत्पन्नाचे तुकडे केले जातात. त्यातला पहिला 0 ते 4 लाखाचा जो तुकडा केला जातो त्याला सरकार कोणतंही कर आकारत नाही कारण तो स्लॅबच 0% आहे. पुढचा तुकडा तुमचा येतो 4 ते 8 लाखांचा. त्या 4 ते 8 लाखांना तुमचा 20,000चा जो कर आहे तो तुम्हाला भरावा लागेल. फक्त विशेष केस म्हणून सरकारनं 12 लाखांपर्यंत शून्य केलेलं आहे. पण अट काय आहे? 12 लाखांपर्यंत. त्यामुळे 12 लाखांच्या पुढे असाल तर तुमचं कर इथपासून मोजायला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला फक्त हा 60,000 नाही भरावा लागणार आहे तर 20,000 प्लस 40,000 जो तुमच्या आधीच्या 4 ते 8 लाखांवर आणि आत्ताच्या 8 ते 12 लाखांवर मिळून तुम्हाला हा 60,000 आणि हा 60,000 मिळून 1,20,000 इतका कर भरावा लागणार आहे. पुढचा स्लॅब असेल 16 लाख ते 20 लाख. 20%. 20%. याचा स्लॅब रेट आहे 20% आणि मग 80. आता पुढचं कॅल्क्युलेशन कविता सोपं आहे. आपल्याला 1,20,000 पर्यंत आपण आलोच आहोत. त्यात 80,000 फक्त ऍड कर. 2 लाख. कारण आपण 16 लाखापर्यंत हिशोब केलेलाच आहे. म्हणजे तुम्हाला 2 लाख रुपये भरावे म्हणजे एका अर्थी बघितलं तर 20 लाख रुपयावर मला 2 लाख पडतो म्हणजे 10% कराचा दर झाला साधारण. हो, जो कधीच नव्हता. जो कधीच नव्हता. आणि आता 20 लाख ते 24 लाख हा पुढचा स्लॅब झाला. 25%. 25. हा झाला 25% आणि 1 लाख. आणि हा होतो म्हणजे मधल्या 4 लाखावर 25% 1 लाख. 1 लाख आणि टोटल 3 लाख. 3 लाख. 3 लाख. त्यामुळे तुमचं उत्पन्न जर 20 ते 24 लाख म्हणजे साधारण महिन्याला तुमचा 2 लाखाचा जर पगार असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये इतकं तुमचा वार्षिक कर भरावा लागेल. पण आता जो 24 लाखांच्या पुढचा आकडा आहे त्याला 30%. त्याला 30%. त्यामुळे मला वाटतं करदात्यांनी काय करावं? 24 लाखापर्यंत आपण 3 लाख काढलेलेच आहेत. समजा माझं 25 लाख उत्पन्न असेल तर 24 आणि 25 मधला फरक 1 लाख आहे. त्याच्यावर 30% म्हणजे 30,000. तो 30,000 या 3 लाखात मिळवले तर 3,30,000 होतो. म्हणजे माझं 24 लाखाच्या वर जेवढे लाख उत्पन्न आहे त्याच्यावर 30% काढायचं आणि त्याच्यात 3 लाख म्हणजे माझा कर कोणी आपलं घर बसलं हे जर आपला तक्ता समोर ठेवला तर अतिशय सोप्या पद्धतीने कोणी आपला स्वतःचा कर काढू शकतो. बरं, आता मला सांगा की हे जे स्लॅब आहेत हे असेच होते आधी की वेगळे होते? नाही, हा 0 ते
शून्यापासून 3 लाखापर्यंत होता, 3 ते 7 लाख होता, 7 ते 10 होता, 10 ते 12 होता, 12 ते 15 होता, आणि त्या 15 लाखापुढे 30% कर होता. 15 लाखापुढच्या उत्पन्नाला 30% कर होता. होता, आता 24 जो लाख आता 24 म्हणजे लाखांच्या मधला 9 लाख जो उत्पन्न गट आहे त्याला 25% किंवा 20%च कर आहे, म्हणजे तो 30% पेक्षा कमी आहे. त्यांनाही फायदा झालेला आहे. म्हणजे 12 लाखाच्या पर्यंत उत्पन्न असलेल्या माणसांना सर्वात जास्त करदात्यांना फायदा झाला, कारण त्यांना आता टॅक्सच भरायचा नाही. पण 12 लाखाच्या वरचे जे आहेत त्यांनाही त्याच्यात करामध्ये त्या स्लॅब बदलल्यामुळे त्यांनाही फायदा झाला. तो किती झालाय तर आपण मगाशी पण आपण बघितलं असेल की 1,10,000 सर्वोत्तम फायदा आहे. म्हणजे सगळ्यात वरती 20 ते 24 लाखांपर्यंत जे आहे ज्याला जो करदाता आहे त्याला 1,10,000 यावर्षी 4,10,000 भरावे लागत होते, ते त्यांना आता 3 लाखच भरावे लागणार आहेत. आणि इथे सुद्धा जास्त पैसे भरावे लागत होते, ते जवळपास 1 लाखाचा फरक इथे 1 लाख आधीच्या याला 1,80,000 असं ते कमी होत जातं, परंतु सर्वोत्तम फायदा 30,000 ते 1,10,000 पर्यंतचा फायदा झालेला आहे. प्रत्येक करदात्याला फायदा झालेला आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1.5-2 कोटी गुणिले 1 लाख रुपये किंवा 80,000 जरी म्हटली तरी एवढी मोठी कराची बचत होणार आहे. तेवढे पैसे करदात्यांच्या हातात येणार आहेत. हे ते गुंतवू शकतात, खर्च करू शकतात. गुंतवलेलं तर बाजाराला पैसा मिळेल, लिक्विडिटी वाढेल. खर्च केले तर सरकारला जीएसटी मिळेल आणि उद्योगाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. त्यामुळे ह्याचा विन विन सिच्युएशन झाल्यामुळे ह्याचं स्वागत केलं पाहिजे. मुळात बाय एनी मीन्स की न्यू टॅक्स रेजिम एवढी लुक्रेटिव्ह बनवली आहे की दुसऱ्या स्कीमचा किंवा ओल्ड रेजिमचा कोणी आता विचारच नाही करणार. हा, पण शंतनू, मग प्रश्न असा येतो की ते गृहकर्ज जे घेतलेलं असतं, ज्याचा तिकडे फार मोठा फायदा होत होता किंवा ती गुंतवणूक आहे असं दाखवता येत होतं, तर त्यांच्यासाठी याचा काय फायदा होणार आहे? नाही, आता मुळात तेच आहे ना की असं नाहीये की गृहकर्ज घेतलं नाही पाहिजे. आता याआधी असं होतं की लोक गृहकर्ज ह्याच्यासाठी घ्यायची की 2 लाखाच्या इंटरेस्ट वरती मला टॅक्स बेनिफिट मिळेल. पण आता याचा जर का उलट्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी अजून पण गृहकर्ज घेऊ शकतो, कारण की त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो असेल पकडून चला की 8 ते 9% जर का मला मिळालं गृहकर्ज, मी 50 लाखाचा गृहकर्ज घेतलं नवीन घर घ्यायला, माझ्याकडे पैसे असतील तरीही, आतापर्यंत पैसे असून पण गृहकर्ज का घ्यायचे? कारण की काय माझा टॅक्स वाचेल म्हणून. आता आपण दुसऱ्या बाजूने विचार केला की माझ्याकडे 50 लाख आहेत तरी पण मी विचार करेन की अरे मी 50 लाखाचं कर्ज घेतो कारण की मला बँक 8 ते 9% देणार, आणि जे माझ्याकडे एक्स्ट्रा 50 लाख आहेत जे मी कुठेतरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर मला 15 ते 20% रिटर्न्स मिळू शकतात म्युच्युअल फंड्समध्ये. सो आता फक्त एवढंच आहे की गृहकर्ज घ्यायचं उद्दिष्ट वेगळं असेल, जे अजूनही सेन्सिबल आहे. की आता असं नाहीये की टॅक्स बेनिफिट गेलं तर गृहकर्ज घेणं सेन्सिबल नाहीये. अजूनही आपण म्हणू शकतो की गृहकर्ज घ्या जर का तुम्ही ऍक्च्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्हने विचार केला. कविता, तुझा प्रश्न असा होता की ज्याने गृहकर्ज आधीच घेतली त्यांना टॅक्स बेनिफिट गेला का? मी तर तुला जिलबीचं दॅट देतोय तर तू नुसती साखर खाऊन कशी चालेल? साखर खूप स्वतःहून चांगली गोड आहे, पण मी तुला साखर नाही जिलबी तयार करून देतो, तर तू नाही मला ती साखरच खायची, तर जिलबीत मजा नाही असं आपण म्हणणार नाही. मग मी एवढं साखर जी आणली एवढी कष्टाने, त्याचं काय करायचं? अरे तुम्हाला जिलबी मिळते. लक्षात घ्या, हा टॅक्स बेनिफिट त्या 2 लाखाच्या बेनिफिट पेक्षा कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ आता तुम्ही कराचा आणि गुंतवणुकीचा जो संबंध होता तो काढून टाका, पूर्णपणे कर भरा जो खूप कमी केलेला आहे. तुम्हाला गुंतवणूक करा जी तुमच्या गरजेची आहे. मला वाटतं खूप चांगला हा बदल या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतो. पण ह्याच्यामध्ये ती एक टर्म असते स्टँडर्ड डिडक्शन. हो, तर ही काय भानगड आहे? ही फक्त पगारदार नोकर मंडळीला 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. आपलंच उदाहरणामध्ये 12 लाख रुपये उत्पन्न असेल वरती तर मला कर लागत नाही, पण 12 लाखाच्या वर गेल्यावर मला 1,20,000 भरायला लागतो. परंतु मी जर हा पगारदार नोकर मंडळातला असेल तर मला 12,75,000 जरी मला उत्पन्न असेल पगाराचं किंवा टोटल उत्पन्न असेल तर त्यातनं पहिले 75,000 वजा होतील स्टँडर्ड डिडक्शन म्हणून. आता ते 75,000 वजा झाल्यावर राहिलेले उत्पन्न किती? 12 लाख. त्या 12 लाखाच्या मगाशी आपण बघितलं तर त्याला टॅक्स 0 आहे. म्हणजे इनडायरेक्टली पगारदार मंडळींना 12 लाखाची मर्यादा नसून त्यांच्याकरता 12,75,000ची मर्यादा आहे. म्हणजे हे ऍक्च्युअल इथे फक्त 12 नाहीये, तर ते छुपा आकडा 75,000 12,75,000 कंसामध्ये पगारी नोकरदार आणि पेन्शनर्ससाठी, सगळ्यांसाठी नाही. हे म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण तो स्टँडर्ड डिडक्शनचा आकडा, पण हा फक्त 12 लाखांच्या वरती असणाऱ्यांसाठी नाही, हा प्रत्येकासाठी सगळ्यांनाच मिळतो. पण माझं उत्पन्न 8 लाख आहे, त्यातनं 75,000 वजा केले काय आणि 8 लाखात 75,000 नाही घेतले काय, मला माझा टॅक्स 0च राहणार. त्यामुळे त्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला सगळ्यात जास्त आहे? ज्याचं उत्पन्न 12 लाखाच्या वर आहे त्याचा टॅक्स वाचणार आहे, अतिरिक्त वाचणार आहे. 12 लाखाच्या खाली स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही का? मिळेल, पण माझा टॅक्सच 0 आहे अंतिमतः. त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा 12 लाखाच्या वरच्या उत्पन्न गटाला आणि पगारी आणि पेन्शनर आहे. त्यांना त्यांच्या उत्पन्नात 75,000 वजा करायची,
उरलेले जे आहेत ते 12 लाख असतील किंवा त्याच्यापेक्षा खाली असतील तर त्यांना कुठलाही टॅक्स नाही. इनडायरेक्टली त्यांच्याकरताही 12 लाखाची मर्यादा 12,75,000 झालेली आहे. बरं. आता मला आजूबाजूला जे सगळे माझे कलिग काम करतात त्यांच्यापैकी काही जणांचे प्रश्न आहेत. तर प्रश्न असा आहे की पॅकेज, अॅन्युअल पॅकेज माझं हे जर 13 लाख असेल हो, तर मला कर किती भरावा लागेल? अॅन्युअल पॅकेज म्हणतात ते. हो. मग आता डिडक्शन्स त्यातली कुठली कुठली असतील आणि मग ते 12 लाखाच्या आत जातील का किंवा काय? नंतर आता अॅन्युअल पॅकेज जे आहे ना, तर बेसिकली इन्कम टॅक्स मध्ये एक इन्कम फ्रॉम सॅलरीज याच्याशी रिलेटेड कायद्याच्या बऱ्याच तरतुदी आहेत. की फॉर एक्झाम्पल मला एखाद्याला असं असेल की माझ्या पॅकेजमध्ये असं असेल की तुम्हाला रोज घरातून यायला जायला गाडी दिली आहे किंवा तुमच्या घरातले काही खर्च पण कंपनी बेअर करते, तर त्याच्यात असं आहे की इन्कम टॅक्सच्या तरतुदींप्रमाणे आधी तुमचं सॅलरीड इन्कम म्हणजे तुमचं पगारी इन्कम किती येणार त्याच्यासाठी बऱ्याच तरतुदी इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आहेत. की बाबा त्याच्यात तुम्हाला जर का ड्रायव्हर दिला तर त्या ड्रायव्हरची जी सॅलरी आहे ती तुमच्या पॅकेजमध्ये पकडायची का, किंवा तुम्हाला जर का पेट्रोलची रिइम्बर्समेंट दिली जी डायरेक्टली कंपनी म्हणते की मी तुम्हाला रिइम्बर्स करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहेत. आता एक्झाम्पल घेऊया की 13 लाखाचं माझं पॅकेज आहे आणि 13 लाखाच्या पॅकेजमध्ये असं आहे की मला 2 लाखाचं पेट्रोल रिइम्बर्समेंट कंपनी देते किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स देते आणि मी जाऊन माझ्या पेट्रोलची बिल्स माझ्या कंपनीला सबमिट करतोय, तर काय होणार की माझं पॅकेज आहे 13 लाखाचं, पण इन्कम टॅक्स साठी जर का मी पेट्रोलच्या रिसीट सबमिट केल्या तर मला 2 लाखाचं एक्झेम्पशन मिळतं आणि माझं सॅलरीड इन्कम 11 लाखच होईल. सो बेसिकली पॅकेज आणि टॅक्सेबल इन्कम सॅलरीचं या दोघांमध्ये फरक आहे. आपण हे जे 12 लाख 16 लाख हे जे म्हणतोय हे सगळं टॅक्सेबल इन्कम म्हणतोय ना की पॅकेज. करेक्ट. आता मुद्दा असा आहे की आता तुम्ही तो 2 लाखाचं जर सांगितलं ते बऱ्याच जणांना नसतंही, फक्त काही स्टँडर्ड एज्युकेशन सेस वगैरे अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांच्याकडनं कापल्या जातात किंवा त्यांचे जर इन्शुरन्स असतील, लाईफ इन्शुरन्स असतील, हेल्थ इन्शुरन्स असतील, त्याचे प्रोफेशनल टॅक्स त्याचे हप्ते हे कापले जातात. मग हे सगळं कापून गेल्यानंतर माझ्या हातात दर महिन्याला खात्यामध्ये जी रक्कम जमा होते तीच रक्कम असते का की ज्यावर मी टॅक्स भरतो, की माझ्याकडनं जे कापले गेलेले पैसे आहेत त्याच्यावरही टॅक्स जातो? आता मुळात असं आहे की सध्या सर्वात मोठी कापली गेलेली जी रक्कम आहे ती इन्कम टॅक्सच आहे, जो टीडीएस डिडक्ट होतो. सो साहजिक आहे आता एखाद्याचं इन्कम जर का 12 लाख रुपये असेल किंवा 13 लाख रुपये असेल तर त्याचा टीडीएस बऱ्यापैकी जास्त प्रमाणात कट होत होता आणि त्याला असं दिसत होतं की अरे माझं पॅकेज दिसायला 13 लाख आहे पण प्रॉब्लेमली माझ्या अकाउंटमध्ये फक्त 11 लाखच येत असतील. पण आता सिनारिओच असा होईल की एखाद्याचं पॅकेज 12 लाख रुपये आहे आणि आपण असं कन्सिडर करूया की पेट्रोल वगैरे जे सगळे एक्झेम्प्ट अलाउन्सेस आहेत ते काहीच नाहीये, अख्खच्या अख्खी माझी बेसिक सॅलरी आहे जर का आपण प्रिझ्युम केलं तर तसंही मला 12 लाखावरती टॅक्स लागणारच नाहीये. सो पूर्णच्या पूर्ण 12 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये येणार आहेत. सो आता आपल्याला हे बघायचंय की जे एक्झेम्प्ट कंपोनंट्स आहेत ऍक्च्युअल मध्ये ते त्याचे जे नियम आधी होते की एखादा इन्कम टॅक्सेबल आहे की नाही कॅल्क्युलेट करण्यासाठी सॅलरीचे, ते सगळे नियम अजून तरी 90% तसेच आहेत, तिकडे काही जास्त बदल नाही. सो पॅकेजमध्ये न बघता जर का जे आता कामगार वर्ग आहे त्यांनी त्यांच्या HRMS पोर्टलवरून जर का टॅक्स कम्प्युटेशन डाउनलोड केलं, एक गोष्ट असते की तुम्हाला HR एक ऑफर देते एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये की ही तुमची CTC आहे, ते एक टेबल असतं जे 13 असतं ते दिसायला 16 पण दिसेल. पण एक दुसरी गोष्ट असते की तुमचं टॅक्सेबल इन्कम काय टीडीएस फक्त प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्यात रिटायरमेंटला मिळणारी ग्रॅच्युइटी पण त्यात दिलेली असते. सो तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हे बघायला पाहिजे की तुमचं टॅक्सेबल इन्कम किती आहे. सो प्रत्येकाला त्यांच्या एम्प्लॉयर कडून त्यांच्या HRMS पोर्टलवरून एक दुसरं कॅल्क्युलेशन मिळेल की व्हॉट इज माय टॅक्सेबल इन्कम. जर का ते टॅक्सेबल इन्कम तुमचं 12च्या खालती आहे तर तुम्हाला टॅक्स नाही. मग तुमचं पॅकेज किती असेल, अशी पॉसिबिलिटी आहे की माझं पॅकेज असेल 20 लाख आणि माझं टॅक्सेबल इन्कम 12 लाखात येतंय तरीही टॅक्स नाही लागणार आहे मला ह्याच्या. म्हणजे हे एक लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा कंपनी ऑफर देते त्यावेळेस त्या ऑफरमध्ये जी रक्कम असते ती रक्कम तुमची टॅक्सेबल रक्कम नसते, त्याच्यामधनं डिडक्शन होऊन जी टॅक्सेबल रक्कम असते ती वेगळी रक्कम तुम्हाला दिसते. ती कदाचित तुमच्या पेस्लिप मध्ये दिसेल किंवा तुमच्या HR कडे गेल्यानंतर तुम्हाला ती रक्कम दिसेल. ती रक्कम म्हणजे ही टॅक्सेबल रक्कम आहे. तुम्हाला कंपनीनं सांगितलेलं पॅकेज ही तुमची टॅक्सेबल रक्कम नाही. त्यामुळे हा एक जो मोठा मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये होता तोही काढून टाका. कविता, याच्यात मी एक थोडंसं ऍड करीन. आता आपण फक्त पगाराबद्दल बोलतोय पण ह्या ज्या रकमा आहेत ते संपूर्ण उत्पन्न आहे. म्हणजे माझ्या बँक अकाउंटमध्ये सेव्हिंग बँकेचं इंटरेस्ट जमा होतं, माझा पगार दर महिन्याचा, त्याच्यात ते पण या 12 लाखात धरलं जातं. मला एखादं घर भाडं मिळत असेल तेही याच्यात धरलं जातं. आपण जो विचार करतोय इन्कम टॅक्सचा तो टोटल इन्कमवर आहे. अर्थात त्या इन्कमचा मोठा पोर्शन हा पगार असतो. परंतु तुझं आता म्हणणं की एखाद्याला 12 लाख रुपये खरोखर पगार आहे आणि 1 लाख रुपये भाडं मिळत आहे
तर तो ह्या 12 लाखाच्या आत येतो का? नाही, त्याचं उत्पन्न 13 13 लाख लाख झालं. झालं. त्यामुळे त्याला खालचे स्लॅब लागू होते. त्याला स्टँडर्ड डिडक्शन 75,000 मिळेल, पण तरी ते 12 लाखाच्या वर गेल्यामुळे त्याला 1,20,000 टॅक्स भरायला लागेल. बरोबर. म्हणजे तुमचे इन्कम सोर्स जर जास्त असतील आणि त्या इन्कम सोर्स मधनं तुम्हाला वेगवेगळं इन्कम येत असेल तर सगळं एकत्रित इन्कम केलं जाईल, सगळं तुमचं उत्पन्न एकत्र केलं जाईल आणि मग तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये बसताय ते निश्चित केलं जाईल. त्यामुळे असं नाही की फक्त तुमच्या पगारासाठी स्लॅब्स आहेत, नाही, तुमचं एकूण उत्पन्न किती आहे मग ते कितीही मार्गाने आलेलं असू देत त्यासाठी हे टॅक्स स्लॅब्स आहेत आणि त्याच्यानुसार हे रेट ठरले जातात. आता प्रश्न असा आहे की अनेकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की टॅक्स सेव्हिंगसाठी हे म्युच्युअल फंड्स आम्ही घेतलेले आहेत, मग आता त्या इन्व्हेस्टमेंटचं काय? तर त्यांनी कंटिन्यू करायच्या, त्याचा त्यांना काही फायदा होईल की आता ते विसरायचं? नाही, आता जर टॅक्स सेव्हिंगसाठी म्युच्युअल फंड घेतले याचा अर्थ असा झाला की ते जुन्या कर प्रणालीमध्ये आहेत. पण नवीन कर प्रणाली गेली 3 वर्ष 4 वर्ष त्यात म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर कुठलाही बेनिफिट मिळत नव्हता. ते जर जुन्या कर प्रणालीमध्ये त्या वर्षात टॅक्स बेनिफिट त्यांनी घेतला असेल आणि म्युच्युअल फंड त्यांच्याकडे असेल तर 3 वर्ष त्याला लॉक इन आहे, म्हणजे 3 वर्ष ते विड्रॉ करू शकत नाही. तर 3 वर्ष झालीत त्याच्यानंतर त्यांनी त्याचा विड्रॉ करायचे का ठेवायचा हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्याचा आता ह्या टॅक्सशी काही संबंध नाही, कारण त्या गुंतवणुकीचा त्या वर्षी फायदा मिळून गेला असेल, आता ती गुंतवणूक म्हणून तुमच्याकडे आहे, तिच्यात वाढ होत राहील. म्युच्युअल फंडात असेल, इक्विटी लिंक सेव्हिंग असेल तर नक्कीच ती चांगल्या पद्धतीने वाढ होत राहील. त्यामुळे आम्ही नेहमी असा सल्ला देतो की जर तुम्हाला पैशाची गरज नसेल तर या गुंतवणुकी अशाच ठेवा. लॉक इन पिरियड झाल्यानंतर लगेच काढून घेऊ नका. अर्थात पैसे हवे असतील तर तुम्हाला ते उपलब्ध असतील, परंतु ह्या गुंतवणुकी चांगल्या गुंतवणुकी, चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकी आहेत, कारण त्या इक्विटी लिंक आहेत. त्यामुळे भविष्य काळात लॉंग ड्युरेशन मध्ये, लॉंग टर्म मध्ये त्याचा परतावा 15-16% सहज मिळू शकतो. त्यामुळे अशा सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या करदात्यांना मी सांगेन की अशा गुंतवणुकी चालू ठेवा जोपर्यंत तुम्हाला एखादा मोठा खर्च येत नाही, त्या काही उद्दिष्ट तुमचं खर्चाचं होत नाही तोपर्यंत ह्या इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, तुझा जो प्रश्न आहे म्युच्युअल फंडातल्या, त्या विड्रॉ करू नका. कारण विड्रॉ केल्यानंतर त्याच्यावर टॅक्स येऊ शकतो. कारण विड्रॉ केल्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन येईल, 12.5% टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे त्या तेव्हाच विड्रॉ करा तेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल त्या पैशाची, तोपर्यंत चालू राहू द्यात. त्याचा ह्या टॅक्सशी मात्र काही संबंध नाही. बरं, आता तुम्ही तो शब्द उच्चारलाच आहे तर त्याचं मी शंतनूकडनं उत्तर मागते की तो अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो लागू होईल. आता ही काय भानगड आहे? मुळात मागच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी एक अनाउन्समेंट केलेली की त्यांनी कॅपिटल टॅक्स रेजिम जी होती तर त्याच्यात बऱ्यापैकी सिम्प्लिफिकेशन केलेलं. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं की जे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहेत, इक्विटी, पहिलं ते कॅपिटल गेन म्हणजे काय ते प्रेक्षकांना सांगा. कॅपिटल गेन म्हणजे आपली त्याचे की जे आपल्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, आपले जे काही कॅपिटल एसेट्स आहेत, की एखादं घर आहे, माझी मालमत्ता आहे, ती जर का मी इन्व्हेस्टमेंट म्हणून मी विकत घेतली आहे आणि मी एक काही वर्षानंतर मला काही नफा होतोय, मग त्याची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे म्हणून मी जर का ते विकलं तर मला जो फायदा झालाय तो बेसिकली प्रॉफिट आहे. साध्या भाषेत म्हणायचं तर फक्त इन्कम टॅक्स म्हणतं की हा काही तुमचा धंदा नाहीये, हा तुमचा बिझनेस नाहीये. तर कॅपिटल गेन म्हणजे काय की मी एखाद्या मालमत्तेत, मग ते शेअर्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील किंवा दुसरं कुठलंही कॅपिटल असेट किंवा घर असेल, सोनं असेल, आणि ते जर का मी माझ्या फायद्यासाठी विकलं, मला काही प्रॉफिट झालं तर तो जो प्रॉफिट आहे त्याला इन्कम टॅक्सच्या भाषेत आपण कॅपिटल गेन म्हणायचं. ओके. आणि हे जे कॅपिटल गेन आहे, आता ह्याच्यात इन्कम टॅक्स म्हणतंय की जर का एक एक्झाम्पल घेतलं की मी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले किंवा मी इक्विटी लिंक म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलं आणि मी आज विकत घेतलं आणि मी 1 वर्षानंतर कधीही विकलं तर इन्कम टॅक्स म्हणतं की याला आम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणणार, कारण की तुम्ही 1 वर्षानंतर विकलाय आणि त्याच्यावरती जो तुम्हाला नफा झालाय त्याच्यावरती तुम्ही स्लॅब रेट वगैरे काही नका बघू, एक 12.5% स्टँडर्ड रेट आहे, एक स्पेशल रेट आहे. जर का मी 1 लाखाला एखादी शेअर्स विकत घेतले आणि मी 1 वर्षानंतर ते शेअर्स 2 लाखाला विकले, असं अज्युम करूया की खूपच प्रॉफिट झालं, तर जो मला 1 लाखाचा नफा झालाय त्याच्यावरती 12,500 म्हणजे 12.5% टॅक्स मला डायरेक्टली लागणार, मग मी कुठल्याही स्लॅब रेट मध्ये असू दे. ओके, म्हणजे तो कॅपिटल गेनचं तुम्हाला. आता त्याच्यात एक आहे की ह्या 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जो शून्य कर आपण म्हणतो तोच नॉर्मल उत्पन्नावर आहे, म्हणजे पगार, मगाशी आपण म्हटलं म्हणजे पगार भाडं. कॅपिटल गेन जर झाला असेल तर त्याला हा अंतिम कर जो शून्य होतो तो होणार नाही, म्हणजे बाकीच्या उत्पन्नावर तो शून्य होईल. पण तो आता शंतनूने जे उदाहरण दिलं तो 12,500 मात्र भरायला लागेल, कारण मला 1 लाखाचा कॅपिटल गेन झाला, म्हणजे माझ्या 12 लाखात 1 लाख कॅपिटल गेन आणि 11 लाख माझा पगार आहे, तर ते 1 लाखावर मला मात्र टॅक्स भरायला लागेल.
Okay. कॅपिटल गेन साठी जो 12.5% कन्सेशनल रेट आहे म्हणजे त्याच्यासाठी तो 1 लाख याच्यात ऍड करून येणार नाही, म्हणजे तो 1 लाख ऍड केल्यावर तुम्ही ज्या स्लॅब मध्ये जाल नाही, वगैरे अशी नाही, भानगड नाही, नाही, तो वेगळा. मुळात 2 कॅटेगरीज आहेत. एक स्पेशल रेटचा तुमचं इन्कम करप्राप्त उत्पन्न आणि एक अदर दॅन स्पेशल रेट. Okay. अदर दॅन स्पेशल रेट मध्ये सगळं येतं, घर भाडं, इंटरेस्ट, जे काही पगार जो असेल काय. ते. आणि जो स्पेशल रेटने 12.5% कॅपिटल गेन आहे त्याची वेगळीच बकेट आहे असं कन्सिडर करा. ते कुठल्याच स्लॅब मध्ये ती आपल्याला पकडायची गरज नाहीये. जर का तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला ते 1,25,000चं एक एक्झेम्पशन आहे. सो साधारणतः ज्याचं उत्पन्न 12 लाखापर्यंत आहे पकडा, त्याने अगदी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट जरी केले तरी त्याचं कॅपिटल गेन युजली 1.25 लाखाच्या वरती नसतं. सो तुम्ही असं कन्सिडर करा की कॅपिटल गेन्सचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला एक दुसरी बकेट कन्सिडर करायचंय आणि ते सोडून एक दुसरी. ओके, म्हणजे तो कारण आज तो शब्द वापरला होता त्यामुळे मी त्याचं उत्तर मागितलं. तर थोडक्यात समजून घ्या, तुमचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाही कर भरावा कविता लागणार एकच नाही. मिनिट मला हा, दे. सर. मला फक्त कॅपिटल गेन 12 लाखाचा झालाय, मला बाकी काहीच उत्पन्न नाही, मी रिटायर्ड आहे. हा, तर मला हे 0 टॅक्स लागेल का? तर त्याचं उत्तर नाहीये. कारण तो मोजलाच कॅपिटल जाणार आहे. गेनला आहे हे सगळं जो लागूच बेनिफिट होत होतो ना, हा नॉर्मल इन्कमला आहे, पगाराला आहे, पेन्शनला आहे, बिझनेस वाल्याला आहे, प्रोफेशनल आहे. पण कॅपिटल गेन हा स्पेशल रेट आहे, तो मला भरावाच लागेल. त्याला मला हे शून्य करता शंतनूंनी येणार. सांगितलं ते बरोबर, बकेटच वेगळी आहे. ही Correct. एक वेगळी बकेट आहे, अगदी कॅपिटल बरोबर, गेन ही अगदी वेगळी बरोबर. बकेट आहे. Correct. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध Correct, नाहीये. correct. त्यामुळे थोडक्यात तुमचं उत्पन्न जर 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला 0 कर भरावा लागेल. पण 12 लाखांच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हा सगळा कर भरावा लागेल, जो 4 लाखांपासून सुरू होतो आणि 12 लाखांपर्यंत येऊन 12 लाखांच्या पुढे येऊन थांबतो. त्यामुळे हा कर तुम्हाला भरावा लागेल. अनेक प्रश्न होते सगळ्यांच्या मनामध्ये. मला वाटतं आपण खूप सुटसुटीत करून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली असेल अशी मी अपेक्षा करते. अनेकांचे प्रश्न आज येत होते, त्या प्रश्नांचीही अत्यंत सोप्या भाषेत उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.